मला आठवत नाही. बरोबर की नाही? म्हणजे काय होतं माहिती का, प्रत्येक गोष्ट म्हणजे एक माणूस आहे ना, त्याचा पाया असतो तोच, म्हणजे मेन सगळ्या गोष्टीला कारणीभूत तो माणूस असतो. पण ज्यावेळेस आपण जसं म्हणतोय ना, आपण एक सभा भरलेली आता समजा जो काही कार्यक्रम आहे, तर ह्या कार्यक्रमामध्ये मॅडमनी सगळ्यांचं स्वागत केलं. आता त्यांचा अगोदर झालं की नाही हे मला नाही माहिती. पण शेवटी ना मेन हा माणूस जो आहे ना तो भक्कम आहे किंवा त्याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून आज आपण तिथे उभे आहे. बरोबर आहे. आणि कौशल्य दिन हे एक म्हणजे महिलांसाठी खूप हे म्हणजे महिलांचं कौशल्य इथे येतं का आज आपण सगळेजण इथे उभा आहे, तर मॅडमचं कौशल्य दिसतंय याच्यातून. मॅडमने आज किती संघर्ष केलेला आहे किंवा मॅडमने किती काय स्ट्रगल करून मॅडम इथपर्यंत आलेले आहे. आणि दिसतंय आज सगळ्यांना की अरे मॅडम करतायत, खूप छान झालेलं आहे, खूप मोठं आहे, खूप सोपं आहे, आपण पण करू. पण हे सोपं नाही आहे. ज्यावेळेस याच्यात उतरतो ना, ज्यावेळेस सगळे रट्टे बसतात ना, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी कळतात ना सगळं, त्यावेळेस कळतं की अरे हे सोपं नव्हतं बरं का. म्हणजे हे करायला मॅडमला खूप दिवस लागलेले, एका दिवसात एवढ्या गोष्टी नाही झालेल्या. त्याच्यासाठी अगोदर खूप स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल आहे ना, आजकाल भरपूर जण काय करतात, ज्यावेळेस वेळ येते आपल्यावर स्वतःवर, की ज्यावेळेस वेळ आलेली मला आणि आता मला करायचंय, तर मला एक सांगायचं की प्रत्येक जणींनी वेळ येण्याच्या अगोदर उतरा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. नाही तर प्रत्येक जण काय म्हणतात की मला काही गरज नाहीये किंवा माझं होतंय सगळं किंवा मला काय गरज आहे, मला काय गरज नाही. एक पैसा म्हणून नाही की प्रत्येक स्त्रीनी ना ह्याच्यात उतरलं पाहिजे. प्रत्येक कामात, काम कोणतंच छोटं पण नाही आणि मोठं पण नाही, काय काम आहे ना प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे, बसायला नाही पाहिजे. म्हणजे आपलं कौशल्य काय आहे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला दाखवता येतं आणि प्रत्येक गोष्टीतून ते सिद्ध पण करता येतं. आजच्या त्यासाठी तुमचे सर्वांचे धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे विधान संपदा कॉलेज ऑफ स्किल डेव्हलपमेंट यांच्या वतीने सर्वांचे आभार मानते. इथेच हा कार्यक्रम आता संपला असं जाहीर करते.